हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल आणि जळणाऱ्या लोकांचं मनावर घेत नसाल. एक प्रत्येक घरातला म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांचा म्हणा किंवा समाजाचा मुद्दा आहे. आज त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ मी बनवणार आहे. लोकांना मुली तर द्यायच्या आहे, पण शेती करणाऱ्या मुलाला द्यायच्या नाही. जो मुलगा सिटीला राहतो, पोटा पाण्यापुरता पगार कमवतो, त्या मुलाला द्यायचा आहे. आणि घरी शेतीही पाहिजे. शेती आईवडील करायला पाहिजे गावाकडे, आणि मुलगा शहरामध्ये यांच्या महाराणीला घेऊन पाहिजे. त्यात वाईट काही नाही. ठीक आहे, तुमच्या अपेक्षा आहे तर द्या तुम्ही मुली. पण विषय काय आहे, यांना लगेच मुली नांदायला पाठवायचं नाही आहे, यांना जावई नांदायला पाठवायचं आहे. म्हणजे जावई नांदायला घेऊन यायचं आहे. यांच्या मुलीचा लगेच त्या पगारावरती आईशाराम चालणार. आणि जे आईवडील रात्रंदिवस कष्ट करून त्या मुलाला शिकवलं आहे आणि आता म्हातारपणाची काठी बनणारे, ते सासू सासरे दूर पाहिजे कुठंतरी हे सिटीमध्ये, आणि आईबाबा गावाकडे. म्हणजे त्यांनी स्वतःचे खर्च पाणी दुःख सुख सगळं आईबाबांनी बघितलं पाहिजे. आणि यांच्या जावयाच्या पगारावरती यांच्या मुलीचा पूर्णपणे अधिकार पाहिजे. आईबाबाला विचारूनही द्यायचं नाही. आणि मग यांच्या जावयाच्या पगारावरती मुलीच्या अधिकाराबरोबर यांचाही अधिकार पाहिजे. मग यांचं वारंवार मुलीला भेटायला येणं, मग मुलीनं त्या पगारातले पैसे सासून काहीतरी खरेदी करणं, सारख्या भारी भारी साड्या घालणं. नवरा किती काम करतोय, 12-12 तास करतोय का, त्याला कपडे आहे का, त्याचे आईबाबा गावाकडे कसे जगताय, त्यांना कपडे आहे का, त्यांच्या दुःख सुखाला पैसे पुरताय का, याच्याशी काही घेणं देणं नाही. मग हिना पैसे साचवायचे आणि आईबाबाचं नाव करून माझ्या आईबाबांनी हे घेतलं, माझ्या आईबाबांनी ते घेतलं. आणि इवन की याच्यावरच थांबत नाही या मुली. यांना एवढ्या मूर्ख असतात या मुली. आपला नवरा काम करतोय गावाकडं, आपले सासू सासरे आपली प्रॉपर्टी सांभाळत आहे आणि तिथं स्वतःचा खर्च स्वतः करताय, तर यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. यांना आईवडील कवडीचीही किंमत देत नाही. यांच्या नवऱ्याच्या पगाराचा यांच्या पैशाचा फायदा घेतात, एवढं यांच्या डोक्यात येत नाही. मग ह्याच 1000-1000 2-2 हजाराचे आईबाबा आईला आपल्या साडी पुरवतात, बहिणीचे लाड करतात. अगं मूर्ख पोरी, तुझ्या आईबाबाने तुला भावा इतकी कधी किंमत दिली आहे का? पण याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. मग लोकांना मुली शेतीवाल्याला तर द्यायच्या, पण शेतीत काम नाही केलं यांना, याच्यात त्यांचं म्हणजे मुलींना काम करू नये एवढं प्रेम त्यांचं नाही आहे. याच्यासाठी त्यांना हवं आहे की जावयाच्या पगारावरती यांची आईशाराम झाला पाहिजे. लोकांची तर एवढी हद्द झाली. पहिले लोक मुलीच्या घरी पाणी पित नव्हते, पण आता काही लोक एवढे की आमचा कर्ज पाणी फेडा आणि मग आमच्या मुलीचं लग्न तुमच्या पोरासोबत लावून देऊ. शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न होत का नाही आहे? कारण यांना पैसा सगळा तिकडून जावयाचा पगार हा आपल्या खिशात आला पाहिजे. आणि रात्रंदिवस तो नवरा त्या पोरीचा काम करतो, पण पोरीला अक्कल नाही आहे. बेस्ट कॅश जवळ ठेवते, सासून ठेवते आणि आईबाबाला लागन तेव्हा देते आणि डबल मागतही नाही. म्हणजे हिच्या नवऱ्याच्या पगारावरती हिचे आईवडील ऐश करताय आणि बिचाऱ्याला कामामधून वेळसुद्धा भेटत नाही स्वतःच्या आईबाबाला वेळ देण्यासाठी, स्वतःच्या फॅमिलीला देण्यासाठी. आणि हे बेस्ट मुलीच्या घरी येऊन 8-8 9-9 दिवस राहताय, शिटीनं बेस्ट ऐश करताय. आणि गावाकडं आईबाबा पार शेतात जाऊन मरमर करताय, उतरतो वय झालं आहे, काम होत नाही, काही नाही आहे. पण यालाही आता काही घेणं राहिलेलं नाही आहे. आणि तिला तर काही घेणंच नव्हतं, कारण तिच्या आई म्हणजे त्या पगारासाठीच लग्न लावून दिलं आहे. मग मुली नांदायला पाठवत नाही आहे, मुलं नांदायला घेऊन येता येते. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या मुलाच्या पगारावर ऐश करसाल ना, तर तसंच कोणीतरी तुमच्या मुलाच्या पगारावरही ऐश करायला भेटाल. आणि तुम्ही जसं दुसऱ्याच्या मुलांना आईबाबापासून दूर राहायला मजबूर करताय ना, तसंच तुमच्याही मुलाला कोणीतरी माहेर राहायला लावाल. कारण कर्माची परतफेड इथंच असते. अगं पण पोरी जागृत व्हा ना. डोक्याचा भाग आहे का तुम्हाला? तुमचा संसार आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी आहे. तुमचे आईबाबा तुमच्या नवऱ्याच्या पगारावर ऐश करताय आणि तुमचा नवरा बिचारा 12-12 तास राबतोय. त्याला एक तरी सुट्टी आहे का? आणि एक सुट्टी भेटली तर तुमचं किरकिर असतं, लेकरं मी पाहते, आमकं करते टमकं करते, दुनियाभराची चिडचिड तुम्ही त्याच्यावर काढता. आणि बिचारा तो काम करतोय, त्याच्या आईबाबाचं त्याला कुठलं सुखदुःख करायला वेळ नाही आहे. आणि तुम्हाला बरं पैसा सासून मायबापासाठी करायला वेळ आहे. हा व्हिडिओ खरंच म्हणजे लागल मिरच्या भरपूर लोकांना. सगळ्यासारख्या नसतात, काही खांद्याला खांदा देऊन संसार पुढे नेत आहे, सासऱ्याच्या दुःखात साथ पण देत आहे. पण ज्यांना मिरच्या पण भरपूर आहे अशा, खूप मिरच्या लागतील लोकाला. जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या आजूबाजूला तर अशीच परिस्थिती आहे, काही आपल्या नातेवाईकात असते असे, जवळचे लोकही काही असे करतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.